प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नीती तरी प्रेमाचा जानवा जर तो बेभान प्रेमाचे उधाण झेलू जरा सर मला ह्याला बिझी ठेवायचं, थकवायचंय मला त्याला. का? एक मिनिट. मोठ्या बाबांचाच फोन आहे तुझ्या. हा बोला मोठे बाबा. सॉरी 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 देशमुख सर बोला. नाही मी आता तुम्हाला मोठे बाबाच म्हणायला लागणार आहे ना आहे. हो मी कंटिन्यू. हाँ बोला सर. तर जेवण सुरू करायच्या आधी एक गोड बातमी. स्वीट डिश. ओम आणि ईशा एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना उरलेलं सगळं आयुष्य एकमेकांबरोबर काढायची इच्छा आहे. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मी तुला अतिशय हुशार आणि संवेदनाक्षम समजत होतो. धोका दिलास आम्हाला. आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलास. तुला आयुष्यातून उठवीन, बर्बाद करीन तुझं करिअर. सॉरी सर, मी तुम्हाला सारखं डिस्टर्ब करतोय. नाही इट्स ओके, बोल. सर ते काय म्हणाले? कोण? ते मोठ्या बाबांचा फोन आला होता ना ते. हा काय नाही रे, 377 आलंय ना. सुप्रीम कोर्टाने नवीन जजमेंट पास केलंय. खूप चर्चा झाली ना त्याच्यावर. चर्चा कसली? टीकाच. तेच तर माझं मत काय त्याबद्दल ते विचारत होते. आणि काय विचारत होते? काय नाही, केसेस कशा आहेत, काय काय मॅटर आहे, घरचे कसे, जनरल चौकशी. माझ्याबद्दल काही विचारलं का? का? नाही काही नाही, तसं काही नाही, सहज. तुला बोलायचं का तुमच्याशी? मी फोन लावून देऊ का त्यांना? नाही नाही नको, इट्स ओके. बाय द वे, शोभना कशी? या शी इज फाईन. तिचा नवरा तिला घेऊन गेला तिच्या घरी. शी इज ओके विथ इट? या आय थिंक सो. बापरे. ओम बरा आहेस ना तू? हो सर. महत्वाचं बोलायचं ना. ऐक तर
काय मला नाही आवडत कामाच्या वेळी अशी मस्करी केली. तुला माहितीये माझी लिंक लागली होती यार. मला पण नाही आवडत, पण खूप महत्वाचं आहे. काय झालंय? तुला पाणी बिणी हवंय का? नको. किती एक्साइट झालीस तू. फुफ्फुस बाहेर येतील. तू कोलंबस नसेल इतका एक्साइट झाला अमेरिका शोधली तेव्हा. ऐक ऐक, ब्रह्मेश्वर ऑफिसमध्ये नाही येत ना? नाही, त्यांना कधी कधी कामं पण असतात. प्लीज हा, तू मला इतकं बोलू नकोस. मी जे तुला सांगणार आहेस ना ते तू ऐकलं ना तर तू उडशील. मी काही उडणार भेटणार नाहीये, बोल. जेव्हा रणजित काका तुरुंगातून सुटला तेव्हा त्याच्याबरोबर अजून एक माणूस तुरुंगातून सुटला. त्याचं नाव दत्ताराम. भाऊ मोस्ट वॉन्टेड शास्त्रज्ञ आहेत भारतातले. कोण? दत्ताराम. त्या कार्यकरांनीच मला सांगितलं की रणजित काकाच त्या दत्तारामना ओमच्या घरी घेऊन आला. अगं, आणि ओमच्या त्या बाबांचं नाव सुद्धा दत्ताराम असंच सांगितलं मला. तर तू ज्यांना ओमचे बाबा समजतेस ना, तर ते ओमचे बाबा नाहीयेत. तो तुरुंगातनं सुटून आलेला कैदी आहे. ही इज अ क्रिमिनल. त्या कार्यकरांनी रणजित काकांच्या मागे काही डिटेक्टिव्ह लावले होते. बरेच पैसे बुडवले होते ना त्यांचे. त्यांनी कोर्टाकडे ऍप्लिकेशन केलं की यांची काय जी प्रॉपर्टी असेल ती विकून मला माझे पैसे काढून द्यावेत. या काकांच्या नावाने काहीच प्रॉपर्टी नाही ना, साधा बंगला पण नाहीये. त्यामुळे यांना जास्त दिवस तुरुंगवास भोगायला लागला. आता या जास्त दिवस तुरुंगवास भोगण्याचं फलित म्हणजे दत्तारामशी झालेली मैत्री. गॉड, म्हणजे स्वतःला सायंटिस्ट म्हणून घेणारा माणूस क्रिमिनल आहे. हो, आणि मी आता जे सांगेन ना त्याच्यामुळे तुझ्या तर भुईनळ्या उडतील. जे दत्ताराम आहेत ना हे म्हणजे सोनूचे काका. मागे तुला मी सांगितलं नव्हतं का, आमचं लग्न ठरवण्यात जो प्रॉब्लेम क्रिएट केला ना तो यांनीच. अगं पण ते म्हणजे हे? हो. नाही आशू, हे किती फिल्मी आहे अगं. असं नसतं. असं झालंय. एक मिनिट आशू, पण म्हणजे आपल्याला जे वाटलं होतं तेच योग्य होतं. मी कन्फर्म या सगळ्या माणसांना पैसे दिले असणार. नाही तर कुठला क्रिमिनल हे असं फालतू नाटक करायला तयार होईल ग. आता ना मला एक विचित्रच गोष्ट आठवते. माझ्याच मूर्खपणाबद्दल ओम मला इतकी क्लूज देत होता सतत. आम्ही एकत्र होतो ना तेव्हा त्याच्या फॅमिली बद्दल कधीही काही गोष्ट निघाली की त्यांच्या घरी बॅकग्राऊंड लपवायला जायचा. आणि मी काही बोलायला गेले की वर मलाच म्हणायचा, पुढे मी जर वेगळा असलो तर माझ्यावर इतकंच प्रेम करशील ना. मला कळलं नाही. मूर्खपणा होता सगळा. वी नीड टू मूव्ह ऑन. पुढे जायला पाहिजे आपल्याला, पुढे जायला पाहिजे. ईशा, निर्लज्ज.
तू चिडलीस का माझ्यावर? आशू, तू आत्ता ओमशी जे काही वागलीस ते मला अजिबात आवडलेलं नाही. तू काय परत प्रेमात पडलीस का त्याच्या? मी काही परत प्रेमात बिमात पडलेले नाहीये त्याच्यात, पण आपलं ठरलं होतं डिग्निफाईड वागायचं, ठरलं होतं ना. मला नाही ना तुझ्यासारखं वागताय. मी नाही आहे तुझ्यासारखी संत बिंत. मला राग आला ना की मी बोलते. हे बघ, तुला त्याचा राग आला असेल ना तर सॉरी, मी परत नाही बोलणार असं. पण मी आहे ही अशीच आगाऊ मुलगी. दुसरी गोष्ट, तू का त्याच्या घरच्यांबद्दल संशोधन करतेस अजूनही? अच्छा, म्हणजे मला काहीच जमत नाहीये. प्लीज ना यार, प्लीज. काय का करतेस? कारण त्यांनी तुझी मानसिक शांतता भंग केली. यामागे काय उद्देश होता यांचा? ओमला काय अचीव करायचं होतं? मला नाही जाणून घ्यायचंय ते, पण मला जाणून घ्यायचंय. कारण ही गोष्ट केवळ तुझ्यापुरता मर्यादित राहिलेली नाहीये, माझ्यापर्यंत येऊन पोचलीये ती. दत्ताराम सोनूचा काका आहे. तो जर घरी गेला ना तर राडा होईल, राडा. आणि मला ते नकोय. दत्ताराम ओमकडे का गेला असेल? काय करायचं होतं त्याला? तो तुझ्याशी असं का वागला? तू जे सतत बोलतेस ना त्याचा त्रास होतो मला जास्त. मला मान्य आहे तू सगळंच माझ्या प्रेमापोटी करतेस, माझ्या काळजीमुळे करतेस, पण अगं काय होतं या सगळ्यात? परत परत खपली निघत राहते ग. परत परत सगळं रक्तभंग होत राहत. सॉरी. एवढं सगळं होऊन मी कंट्रोल करते ना, मी शांत आहे ना. शांत? शांत आहेस तू? दिवसभर त्याची आठवण येते तुला आणि तू अस्वस्थ होतेस. चेहरा बघितलास का स्वतःचा? माझा चेहरा उत्तम आहे, काही झालेलं नाही. खरं तर मी सोडणार नाहीये त्यांना, पण तुझी परवानगी नसेल ना तर आय विल स्टॉप दिस इमिजिएटली. माझ्या परवानगीचा काय आणि कुठे प्रश्न येतो? ऐकेन मी सगळं, खरंच, पण एका अटीवर. चांगला काहीतरी स्वयंपाक कर राव. राहू दे बस. तू भी क्या याद करेगी? करते मी. मस्त खिचडी करू का नूडल्स?
निर्लज्ज. आता जेवायला घ्यायचं का? निर्लज्ज. सॉरी, तुम्ही मला सांगितलंय सारखं सारखं नाही विचारायचं, पण सवयीनुसार होतच माझ्याकडनं. तुम्हाला खरंच त्रास द्यायचा नव्हता. धना 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 अगं धना ऐक, धना ऐक 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 इकडे. मी तुला नाही म्हटलं, मी मलाच म्हटलं निर्लज्ज. आणि मी आहेच निर्लज्ज. आणि मी आता ठरवलंय मी असाच राहणार. पण मी तुमच्याशी नाही वाईट वागणार. तुम्हाला हवं ते करा, तुम्ही फ्री आहात तुम्ही. अगं धना, तू माझ्या बोलण्याचा वेगळा विचार करू नकोस. अगं मी खरंच सांगतोय, मला ना आता गैरसमज दूर करायचा कंटाळा आलाय म्हणून. बरं मला सांग, मी कसा दिसतो? अगं टेन्शन नको घेऊस, बिंदास सांग, खरं खरं सांग, मी कसा दिसतोय? मला तुमचा प्रश्नच कळला नाहीये. अगं न कळण्यासारखं काय त्यात? सोपं आहे की, मी कसा दिसतोय? छान दिसताय. नाही नाही, मी निर्लज्ज नाही दिसत. नाही, काहीतरीच काय, तुम्ही खरंच खूप चांगले दिसता. अगं पण लोक म्हणतात की मी निर्लज्ज आहे. मग त्यांना काय वाटायचं ते वाटू दे ना. आणि आपण कितीही चांगले वागलो ना तर लोकांना जे बोलायचं असतं ते बोलतातच. मग आपण काय त्यांची तोंड बंद करायची? तू काय बोलतेस कळतंय का तुला? अगं तू खूप हुशार आहेस. अगं नाही, मी सिरियसली बोलतोय. किती खरं बोललीस तू. ज्या लोकांना आपली फिकीर नाही, आपण त्यांची का फिकीर करायची? त्यांना आपण निर्लज्ज वाटतो म्हणून आपण आपलं जगणं का बदलायचं? तर त्यांच्या लेखी आपण आहोत ना निर्लज्ज. मग मी काय करू? आपण कशाला उगाच सेंटिमेंटल व्हायचं ना. आज आपण एक काम करायचं, म्हणजे आजपासून आपण ना धमाल करायची. आपण खायचं प्यायचं शान मध्ये राहायचं. मी आंघोळ करून येतो, आपण ना आज सगळे एकत्र जेवायला बसूया. काय? अरे वा, किती गोड हसतेस ग. तुम्हालाही असं हसताना म्हणून मला खूप छान वाटतं. आलंच. बाबरा म्हणते खुले चला एक सपना, बावरे से मन के देखो बावरे. वा वा वा, काय बावरे सपने वगैरे. मी नाही जाऊ देणार तुला कुठेच. असो, आपण एक काम करायचं का? काय? आपण ना आयुष्यभर असं एकत्रच राहू एका घरात. चल, मी नाही राहणार तुझ्या बरोबर. मला जावंच लागेल ना माझ्या सोनू बरोबर लग्न झाल्यानंतर. हा, आता हे तुझे बावरे स्वप्न ते चालतात वाटतं, लग्नानंतर सासरी जायचे. तुलाही जावं लागेलच की तुझ्या लग्नानंतर. स्पेअर मी. लग्नाच्या आधीच एवढं नाटक झालंय, लग्नानंतर. पण मी ना आता एका गोष्टीचा सिरियसली विचार करते, तू मगाशी सांगितलेल्या. काय? परत प्रेमात पडण्याबद्दल. वाव, सही. ते शक्य नाहीये मला. का?
नाही, एक तर ते शक्य नाहीये ही एक गोष्ट झाली, आणि दुसरं म्हणजे ना आता खूप काय काय असं डोक्यात तयार होत आहे माझ्या. म्हणजे काय? रशी खूप ऊर्जा आली आहे, ऊर्जा. ओ वाव, हत्तींचं बळ आलाय अंगात. अरे बापरे, हत्ती. हो, हत्ती म्हणजे सिरियसली घ्या मला यार. मला आता कळलंय, म्हणजे इतकी ऊर्जा आहे ना माझ्या अंगात. मी खरं तर खूप काम केलं पाहिजे यार. खूप काम करायचं, खूप दमायचं, मग खूप खायचं प्यायचं, जाम झोपायचं, हा जाम फिरायचं एकटीने. अरे तुला माहिती का, मी ना एकटी अशी कुठे फिरलेच नाहीये कधी. तुम्ही आता मला वाटायला लागलंय बॅग पॅकिंग, कपडे भरायचे, रस्ता नेल तिथे असं सुटायचं. वा, मस्त वाटतंय तू असं बोलतीयस ते. है ना? जोपर्यंत डोक्यात आहे ना तोपर्यंत लगेच कर, नाही तर कामाच्या रामरगड्यात विसरून जाशील सगळं. असं नाही, असं काय होत नाही. बाय द वे, काय करतेस? पावभाजी. वाव, सही. येस, वाव. कुकिंग इज लाईक मेडिटेशन फॉर मी. मला आवडतो स्वयंपाक करायला. स्वयंपाक करणं म्हणजे ना, इट्स मेडिटेशन फॉर मी.